या दिवसाला होती सुरुवात. तमाम क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. आजच्या दिवसातील पहिला सामना इथे रंगला जातोय. एका बाजूला टीम त्रिशा 11 सचिनजी दीपक सावंतवाडीचे आहेत, त्यांच्या संघमालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ संघ, सचिनजी मस्के आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांच्या मालकीचा हा संघ. चला मांगरूळ टीम आपला 12th मॅन. मांगरूळ टीमला शेवटचा कॉल. पहिला बॉल पडला तर तुम्हाला मात्र 2 धावांची पेनल्टी लागेल. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज अभिजित बाद झालाय. षटक क्रमांक पहिलं त्रिशा 11 या संघाकडून मानेवाडीचे अजय जाधव आलेत गोलंदाजीसाठी. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच बॉलवरती यश संपादन होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला फलंदाज इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बहरलाय सध्याच्या यंदाच्या सीझनला. आणि अरुण पाटील क्रमांक 3 साठी फलंदाजीसाठी उतरलेत. पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळेल. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2025 हे दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा मेगा फायनलचा दिवस आणि प्रत्येक संघासाठी डू ऑर डाय अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई यूट्यूब वाहिनी सज्ज झाले सध्याच्या घडीला 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मेगा फायनलचा दिवस दाखवण्यासाठी. संपूर्ण टीम अगदी योग्य वेळेवरती इथे आलेत. पंच पॅनल देखील तयार आहे. आमचा कॉम्पॅक्ट देखील तयार आहे. आणि सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे. टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ विरुद्ध त्रिशा 11 आणि पावसाची रिमझिम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला गेले. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न होईल परंतु एकच धाव इथे धावफलकावरती अंकित केले जाते. धावसंख्येचा श्री गणेशा. कालच्या दिवसामध्ये सचिन माने यांनी मात्र संपूर्ण दिवस गाजवला. 2 मॅचेसमध्ये तब्बल 113 धावा त्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. आणि आज मात्र मोठी अपेक्षा असेल टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या संघाला, कारण की आजचा दिवस खास करून प्रत्येक टीमसाठी खूप महत्त्वाचा. आणि सचिन माने यांची बॅट खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये बोलणं हे खूप महत्त्वाचं असेल. आता मात्र एकाच टीममधून सातत्याने एक वाकराचं क्रिकेट खेळणारे 2 खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेत फटका खेळलाय. एक धाव तर आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अरुण पाटील हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केले. एक धाव तर आले. दुसरीचा प्रयत्न परंतु सचिन माने यांनी थांबवलंय. 3 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अजय जाधव विरुद्ध सचिन माने. आज मात्र जर पाहिलं तर एक वाकराच्या क्रिकेट नंतर एका टीम मधील 2 खेळाडू आता मात्र एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी फलंदाजाला देखील इम्प्रेस केलंय गोलंदाज अजय जाधवने.
5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती अमर माने यांच्या नेतृत्वाखाली संघ 311 लढतोय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर SRPF मध्ये कार्यरत असताना देखील यावेळेस अगदी पायावरती बॉल आदळलाय, परंतु इथे एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धावफलकावरती लागली जाते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजीसाठी अमर माने दाखल झालाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला 311 खूप चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोला टाकलेला बॉल क्लीन बॉल. फलंदाज सचिन माने बाद. काल ज्या खेळाडूची चर्चा राहिली ते सातत्याने आक्रमक होताना पाहायला होतं आणि सचिन माने बाद झाल्यानंतर पहा संपूर्ण टीम मीटिंग इथे जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन मानेची विकेट किती महत्वाची होती टीम 311 या संघासाठी. हे मात्र जल्लोष पाहून आपल्याला नक्की समजते. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये उमेशजी म्हात्रे सरांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. वेलकम सहर्ष असं स्वागत उमेश म्हात्रे सर. याच परिसरामधील एक आवाज सातत्याने समालोचन क्षेत्रामध्ये समालोचन करत असताना अनेक वर्ष मार्गदर्शन करणारे आदरणीय उमेशजी म्हात्रे सर. सचिन माने बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज आलाय. अमर मानेची गोलंदाजी दर्जेदार होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट इथे प्राप्त केली आहे. या बॉलवरती पहा काय घडलं जातंय. एक धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. अरुण पाटील वेगाने धावतोय. रनआउटची संधी. 2 धावा इथे बाईकच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती अंकित केल्या जातील. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर पावसाच्या रिमझिम सरी सुरू झाल्या आणि तो निर्णय कुठेतरी अंगलटी आलाय की काय हे मात्र सध्याच्या घडीला चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. आता मात्र मांगरूळ टीमला अशा धावांची अपेक्षा करावी लागेल कारण की बॅटने धावा येत नाही आहेत. सुरुवातीच्या 10 बॉल मध्ये जर पाहिलं तर फक्त 9 धावा आणि 2 गडी माघारी परतलेत. यावेळेस पहा खोलात टाकलेला बॉल. आणखीन एक प्रतिम चेंडू हाताळलाय अमर मानेच्या माध्यमातून. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती फक्त 9 धावा. अगदी ओमसाई MTCचं हे चित्रण आपण पाहू शकता. भरपूर पाऊस परंतु त्यामध्ये देखील जर पाहिलं तर अगदी फलंदाज गोलंदाजाच्या चेहऱ्यावरतील जे हावभाव आहे ते मात्र टिपण्याचं काम ओमसाई MTCच्या माध्यमातून केले जाते. ते विकेट किपर कडून चुकी झाली आहे. बॅटरला बीट केल्यानंतर मात्र
बाईकच्या स्वरूपामधील आणखी एक धाव आणि षटकाचे होते सांगता 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या 10 धावा. 5च्या सरासरीने 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगलोर सध्याच्या घडीला कालचा दिवस त्यांनी गाजवला होता, परंतु आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी अडकळत सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. अभि बाद झाला ते नंतर सचिन बाद झाला. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी कोणत्या गोलंदाजाला ते पाचारण केले जाईल. टीम त्रिशा 11 सचिनजी दीपक यांच्या संघ मालकीचा संघ पहिल्यांदाच 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन मध्ये सावंतवाडीचे सचिनजी दीपक यांच्या संघ मालकीचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी प्रवीण दाखल झालेत. रसल या नावाने परिचित असणारे कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. याच खेळाडूच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साई दत्त वॉरियर्स विरुद्ध अरुणदादा मोहिते स्पोर्ट. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय सूरजच्या बॅट मधून. अगदी सकाळच्या सत्रामध्ये हा सूरज चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या धाबांची गरज आहे टीम चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमला, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत आणि आता मात्र धावा घेण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. अप्रतिम स्ट्रोक केलाय एक्स्ट्रा कव्हरला. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला फेकून दिले षटकार. प्रॉपर टायमिंग आणि मिडल ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळते. बॅटर सूरज 6 धावा आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. त्यावेळेस पहा वेगवान चेंडू हाताळलाय. पहिला बॉल फलंदाजाच्या नावावरती राहिला तर दुसरा बॉल गोलंदाज लगेचच आपली ताकद आजमावताना डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलाय आणि कमबॅक करणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेमध्ये. जिथे एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. रनआउट साठी संधी होती, पंचांच्याकडे अपील केली परंतु पंचांनी मात्र साफेते नकार दर्शवलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावा 2.4 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मेगा फायनलचा हा अंतिम दिवस. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, परंतु नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय दरम्यान रिझनला एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत रसल यांच्या गोलंदाजीवरती पाहायला गेलं तर 5 बॉल मध्ये 10 धाबा. अगदी प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावसंख्या. एक षटकार आला आणि त्यानंतर दुहेरी धावसंख्या प्रत्येक बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. 10 रन. यावेळेस पहा खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 धावा. सुरुवातीला करंट रन रेट जो 5चा होता तो मात्र आता 7.41 आपल्याला पाहायला मिळते. ते चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न झाला रनआउटची संधी, परंतु चुकीच्या एंडला त्या ठिकाणी फेकी आपल्याला पाहायला मिळते. अमर माने सांगतोय की माझ्याकडे लक्ष द्या. जो बॅटर सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्याच्यावरती कुठेतरी लक्ष ठेवा. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 3 षटकानंतर 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी सचिन जाधवला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. सचिन जाधव आलाय. मानेवाडी या गावचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक वेळा नोकरीच्या कारणास्तव अमर माने एका वाकराचं क्रिकेट भरपूर कमी खेळतो आणि त्याच्या गैरहजेरीमध्ये सचिन जाधव, सचिन माने, अजय जाधव असे खेळाडू जे सध्याच्या घडीला टीम पुढे नेण्याचं काम करत असतात आणि त्यामधीलच एक खेळाडू सध्याच्या घडीला त्रिशा 11 या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला अरुण पाटील. आज मात्र संघाने बढती दिली परंतु आज संधीचं सोनं करावं लागेल. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खूप चांगला खेळ भरला होता अरुण पाटील या खेळाडूचा आणि सध्याच्या घडीला टीमला अपेक्षा आहे की अरुण पाटील यांची बॅट बोलू लागणं परंतु अगदी जागेवरती उभं केलंय अरुण पाटीलला. डॉट बॉल आलाय. सचिन माने काहीसा स्वतःवरती नाराज नाखुश आपल्याला पाहायला मिळतात कारण की टीमला आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या परंतु स्वस्तात माघारी परतलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. पाठीमागच्या दिशेत बॉल वेगाने चाललाय. एक धाव तरले. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय. पेकी करतील तोपर्यंत मात्र 3 धावा इथे घेतल्या गेल्या. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करू शकले नाही परंतु स्वतः इथे मात्र कुठेतरी स्वतःच्या बॉडीने स्टंप पडताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपर अमर माने. 3 धावा आल्या. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा एक क्षणचित्र टिपलं जाते. अगदी बॉल पर्यंत नजर ठेवली परंतु पाठीमागे कुठेतरी स्टंपला इथे पाय लागला आणि त्यानंतर मात्र स्टंप पडताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील पंच शिवा वैती सर, त्याचबरोबर रमाकांत पवार सर आणि शशी साटम सर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. 27 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा. पाऊस थांबला. आता मात्र कुठेतरी धावा अपेक्षित असतील टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. अगदी षटकार वाचवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. अगदी आपल्या टीमसाठी चौकार षटकार वाचवण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न. आज त्रिशा 11 हा संघ जर पाहिला तर 100% योगदान देण्यासाठी प्रत्येक खेळाडू सज्ज झालाय. 30 धावा. अरुण पाटील आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5 वरती खेळत आहेत. धावा. सचिन वाघ यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आज सकाळच्या 17 मध्ये. अगदी टेनिस बॉल सीझन मध्ये फटाके लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं झालं परंतु आज पाऊस आहे. पावसाचे पण त्यांना फटाके वाजवायला दिले जातील आणि त्यांना भरपूर आवड आहे फटाके लावण्याची आणि आज सकाळीच उपस्थिती त्यांची लाभले. धावा. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. आता मात्र टीम अडचणीमध्ये कुठेतरी सापडताना सागर थोरात सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अपेक्षा करतोय की मी मैदानामध्ये असतो तर मात्र कुठेतरी षटकार चौकार खेचले असते परंतु तुमच्याकडे क्षमता असून चालत नाहीये तर तुम्हाला संधी देखील प्राप्त व्हावी लागते आणि
सध्याच्या घडीला सागर थोरात डगआउट मधून हे चित्र पाहतोय. हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम. एक धाव तर आले, दुसरीचा ते वेगाने प्रयत्न केलाय. 2 धावा आल्या, तिसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. अरुण पाटील धावतोय परंतु 2च धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सातत्याने जर पाहिलं तर सूरजच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सूरजच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत परंतु सूरजला जास्त स्ट्राईक मिळत नाहीये. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. या ठिकाणी साई दत्त वॉरियर्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. साई दत्त वॉरियर्स आणि अरुण दादा मोहिते स्पोर्ट या दोन्ही संघाने इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस कंपल्सरी आहे, त्यामुळे दोन्ही संघाने तयार राहायचं याची नोंद घ्या. त्याचबरोबर 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील नाना यांचे देखील उपस्थिती या ठिकाणी झालेले आहे. सहर्ष असं स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन धावफलकावरती गोलंदाजीसाठी ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा. यावेळेस पाहत आणखी एक व्हाईट बॉल, आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता मात्र प्रत्येक खेळाडू या स्पर्धेच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केले आता ओमकारने. डॉट बॉल आला. सुरुवातीचे 2 बॉल दिशाहीन राहिले परंतु या बॉलवरती मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताळलाय. कौतुक करेन विकेट किपर अमर मानेचं, कारण की ज्या पद्धतीनं सुरुवातीला लागोपाठचे 2 बॉल अवांतर स्वरूपाच्या धावा येत होत्या परंतु अमर माने विकेटच्या पाठीमागून गोलंदाजाला आत्मविश्वास देत होता. पुन्हा एकदा खराब लाईन. एक्स्ट्रा रन इथे धावफलकावरती. धावा बॅटने येत नाहीत परंतु धावा अतिरिक्त स्वरूपाच्या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. साई दत्त वॉरियर्स आणि टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट. चला अरुण दादा मोहिते स्पोर्ट आपण आपलं रिपोर्टिंग करा, कारण की शेवटचं षटक सुरू आहे. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. सूरजने केलाय वार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि बऱ्याच कालावधीनंतर आलाय तो चौकार. 39 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय ते. सूरज अगदी खोलात टाकलेला बॉल आणि 4 धावांसाठी चौकार आलाय. 39 धावा. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. यावेळेस आणखीन एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला सीमारेषा पार. सूरजच्या बॅटमधून आणखी एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये अगदी धावसंख्येची 50 ते गाठायची आहे टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू या टीमला. आणि अक्कूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र जर पाहिलं तर पुरेपूर वार करत असताना सूरजच्या बॅटमध्ये हा षटकार आला. 45 धावा धावफलकावरती. 14 बॉल मध्ये 25 धावांची खेळी मात्र सूरज साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा बॅटची हलकीशी कडा. 1 धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बॅटरला इथे बाद व्हावं लागेल. अरुण पाटील बाद झालाय. संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट कॅप्टन या आणि साई दत्त वॉरियर्स.
नवीन बॅटर सागर थोरात नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते, पण शेवटचा बॉल शिल्लक आहे. खोला टाकलेला बॉल क्लीन बॉल. इथे सूरजला मात्र शेवटच्या बॉल वरती परतीचा इशारा या ठिकाणी दाखवलाय. 46 धाबा. पाच षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. 46 धाबा. तर सुरुवातीचे 2 व्हाईट बॉल आले, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट. 6 बॉल झालेले आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 46 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 47 धाबांची गरज विजयासाठी टीम त्रिशा 11 या संघाला. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस आणि दुसऱ्या डावामध्ये ऐकूयात उमेश म्हात्रे सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो हां हॅलो हॅलो. धन्यवाद. प्रवीण बंडुस्कर यांचा आवाज तुम्ही ऐकला. सर्वांचे लाडके महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमू शारदा मूल चतबार वाचा गमू पंत आनंत या राघवाचा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या प्रति मानाचा मुजरा करून मी समालोचक उमेश म्हात्रे सर्वांचंच या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय आज मित्रांनो 32 शिराला स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 32 शिराला रबर बॉल प्रीमियर लीगचे आयोजन तुम्ही पाहताय. आज स्पर्धेतला दुसरा म्हणजे अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा हा आता दुसऱ्या मॅचचा टॉस तिथे केला जाईल आणि तिथे जोडलेले आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र प्रवीण वंडुस्कर आलोचक. त्याचबरोबर त्रिशा 11 या संघाचे संघमालक आदरणीय सचिनजी दीपक यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. दादांना मी विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. चला दोन्ही टीम टॉससाठी या जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम साई दत्त वॉरियर्स आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट, कारण की मॅच सुरू झाल्यानंतर तुमचा टॉस थांबेल आणि पहिले षटक झाल्यानंतरच मात्र टॉस केला जाईल याची नोंद घ्या. मग चला तुम्हाला फक्त एकच षटकाचा कालावधी आहे आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही आला नाही तर जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला मात्र पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. सुभाष चव्हाण खास करून विशेष सूचना आपल्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. चला या टॉससाठी
चला तोपर्यंत आपण मॅच कडे जाऊया. 47 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला बॉल टाकण्यासाठी आता गोलंदाज पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना एक शॉर्ट बॉलचा वापर केला होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला घसलाय बॉल कारण टायमिंग जुळलं नाहीये. अमर मानेकडून सिंगलनं आपलं खातं उघडलंय. 32 शिराला तालुक्यातील एक सुप्रसिद्ध आणि नामांकित खेळाडू मैदानामध्ये अमर माने आणि त्याच्या जोडीला रवी, ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. त्रिशा 11 या टीमकडून मैदानामध्ये उतरलेली आहे. 47 धावांचं लक्ष्य. अनुराग आलाय पहिल्या षटकाची सुरुवात करत असताना. राऊंड द विकेटने थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय बॅकआउट ऑफ पॉइंटच्या दिशेने. तिथे डीप मधून पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल तोपर्यंत एक धाव इथे येते रवीच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 2. लक्ष आहे मॅच मध्ये 47 धावांचं. अनुराग राऊंड द विकेटने अमर मानेसाठी हा बॉल वाईडर लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आता रमाकांत पवार जे कल्याणचे आहेत, खूप चांगली पंचांची भूमिका आज या मॅच मध्ये राहिली आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 3. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हुक केलाय. या लेंथला तुम्ही अमर मानेला गोलंदाजी करू शकत नाहीये. लॉंग लेगच्या वरून बॉलला फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. अमर मानेच्या बॅटमधून षटकार. ऍक्शन रिप्ले या फटक्याची आपण पाहिली तर भरपूर शॉर्ट बॉल होता अनुरागचा. शॉर्ट ऑफ लेन थोडासा टप्पे मागे ठेवला, परंतु गती सुद्धा थोडीशी कमी केली होती. बॅकफुटला झाला स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि हुकच्या स्वरूपामध्ये हा फटका केलाय. अमर मानेनं 6 रनसाठी टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 9. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टू-इनला बॉल लागलाय. स्वतः बॉलर जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. इथे धाव घेतली नाहीये, म्हणजेच निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. ते डॉट बॉलचे होते समाप्ती. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपला. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा. ओहो बॅटची कडा लीडिंग एज सेकंड अटेम्प्टला खूप चांगला झेल टिपला आणि महत्वाची विकेट आता अनुरागच्या खात्यामध्ये आलाय. पहिला धक्का लागतोय टीम त्रिशा 11 या टीमला. मोठी विकेट अमर मानेची. फलंदाज बाद. आता मजा येईल या मॅच मध्ये. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. जो महत्वाचा खेळाडू तो बाद झाल्यानंतर पहा काय सेलिब्रेशन केलं जातं चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूल या टीम कडून. आणि त्याला माहिती आहे ही विकेट आपली जर पहिल्या षटकामध्ये आली तर आपण पलटवार करू शकतो या मॅच मध्ये, आणि तसंच झालंय. अमर मानेची विकेट आली. एक षटकार मारल्यानंतर फक्त त्याच्या बॅटमधून धावा 7 आलेल्या आहेत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर. एकंदरीत 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा ही स्कोअर बोर्डवरती 9. 47 धावांचं लक्ष्य आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज विजय रेटरेकर, बबलू पाटील त्यांची संपूर्ण टीम 32 शिराला स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे फॅमिलीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल स्पर्धा कालपासून या स्पर्धेला आगाज केला, सुरुवात केली. आज फायनल डे अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसाचा पहिला सामना तुम्ही पाहताय चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोल विरुद्ध त्रिशा 11. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे सध्या त्रिशा 11 या टीमचा. शेवटचा बॉल ओहो बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आगे स्कोअर लेगचा पोहोचला नाही. तिथे नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय.
नवीन फलंदाज अजयच्या बॅटमधून 2 धाबा 2 रन आपलं खातं उघडलंय आणि 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 311 या टीमच्या धावा आहेत. स्कोर बोर्ड होते 1 गडी बाद 11. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. ओमसाई MTC या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग होतंय. आपल्या स्क्रीनवरती नेल्सन आकडा सध्या पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 11-1 अशी सध्या परिस्थिती आहे या मॅचमध्ये. 47 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पप्पू आलाय बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये आता पप्पू स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय. बॅटिंगसाठी रवी. ओव्हर द विकेटने पप्पू तयार. डीप मध्ये थर्डमॅन, एक स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पहिला बॉल डाऊन दिले आणि अंपायर शिवराम मोहिते सर आता इशारा करतायत व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग केला होता त्यामुळे पहिल्या बॉलवरती शिवराम मोहितेनं पप्पूला दंडित केलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 12. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केलाय आणि बॉलला उडवलाय रवीनं. लॉंग लेग, एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय अंपायरचा सिग्नल, चौकार रवीच्या बॅटमधून. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. रवीला शॉर्ट बॉलचा वापर जास्त केला. मगाशी अमरमानीला सुद्धा असाच बॉल टाकला होता अनुरागनं. आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पप्पूनं सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर जास्त केलाय. त्याच्यावरती खरपूस समाचार. रवीच्या बॅटमधूनच चौकार येतोय आणि या चौकाराच्या ऍक्शन रिप्ले. माफ करा, अजयने मारलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 16. अजयच्या बॅटमधून, माफ करा, अजयच्या बॅटमधून चौकार आलाय. फुलर लाईनचा बॉल लॉप केला. बॉलला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि ठाटा बाय बाय करत बॉल चालला सीमारेषा पार. येतोय आणखीन एक षटकार अजयच्या बॅटमधून. अशी जर बॅटिंग राहिली अजयची तर सामना लवकर संपेल. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 22. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. अगदी रॅकेटिंग जो बॅडमिंटन स्ट्रोक असतो तसेच बॅट फिरवली होती अजयनं, परंतु पडल्यानंतर चेंडून चांगली उचली प्राप्त केली आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हलकासा कमबॅक होतो पप्पूचा. डॉट बॉलचे होते समाप्ती. 22-1 सध्या परिस्थिती आखी या मॅचमध्ये. ओहो, बॅटला स्लाइस होऊन बॉल चाललाय. थर्डमॅन नाहीये परंतु डीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आता बॉल अडवतोय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसते अजयला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 23 म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. करंट रन रेट जर पाहिला तर 13.80 आहे आणि रिक्वायर रन रेट जी पाहिजे आता धावगती ती 7.20 आहे. म्हणजे सामना सोपा झालाय. पुन्हा एकदा बॅटची कडा विकेट किपरच्या मागे चाललाय. बॅटची लिडिंग एज घेऊन थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक ते रनआउटची संधी निर्माण झाली असते परंतु थांबवलाय रवीनं. 1 धाव इथे मिळते अजयला आणि या सिंगलच्या मदतीनं आता रवीला 1 धाव मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 24. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ओहो, हा बॉल चांगला लेंथ बॉलचा वापर केला. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येऊन बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 24-1 अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता 18 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. 311 या टीमला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुल या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना पहिल्या मॅचमध्ये. चला, टॉस झालाय का? नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. साई दत्त वॉरियर्स झालाय. कोणी जिंकलं?
चला, अरुंधता मोहिते स्पोर्ट्स टीमनं टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सेकंड मॅच मध्ये. संतोष आला बॉलिंग साठी. संतोष मोरे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. संतोष मोरे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा उडवला. मिड विकेटला डीप मध्ये शतरक्षक आखे वेगाने आलेत. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत रवीला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडवते 26 धाबा, म्हणजे आता 17 चेंडू. अजयच्या बॅट मधून 2 धाबा आलेत. ओहो, शॉर्ट बॉलचा वापर फुल केलाय आणि बॉलला केला तर गुल. 1 बाउन्स ओव्हर द रोप असं अंपायर सांगतायत. म्हणजे चौकार येतोय फलंदाज अजयच्या बॅट मधून. चांगली फटकेबाजी, शॉर्ट बॉलचा भरपूर वापर केला या मॅच मध्ये मांगरोळ टीमनं. त्यामुळे हा भुर्दंड भोगावा लागलाय. अशी गोलंदाजी सध्या चालत नाहीये रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर कधी करावा तर ज्यावेळेस रबर बॉल स्पर्धेमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, पाऊस धोधो पडतोय, त्यावेळेस मात्र शॉर्ट बॉल बऱ्याच स्पर्धेमध्ये इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. परंतु आता पाऊस नाही आहे. जो खेळपट्टीचा सरफेस आहे तो कोरडा झाला आहे. इथे कॅच इटचा कॉल आहे आणि तिथे खूप चांगलं जजमेंट करत असताना खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज इथे अजय बॅक टू द पेव्हिलियन. दुसरा धक्का लागतोय त्रिशैली बन या टीमला. चांगली बॅटिंग करत होता अजय. पहा आपल्या स्क्रीनवरती बॅकफुटला गेलं, पुल केला, परंतु टायमिंग पाहिजे तसं भेटलं नाहीये. पोझिशन चांगली होती आणि तिथे मिड विकेटच्या दरम्यान खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 15 बॉल मध्ये अजूनही 17 करायचे आहेत या मॅच मध्ये. 15 चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता. अशा कंडिशन मध्ये आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये चाललाय. प्रवीण रवीच्या जोडीला. रवी सुरुवातीपासून बॅटिंग करतो. 2 बॉलमध्ये 2च धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. परंतु या मॅचची डावाची जी सूत्र आहेत ती अजयनं आपल्या खांद्यावरती घेतली होती. खूप चांगली बॅटिंग केली रे ना अजयनं. ओहो, समोर फोर्स करत मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये. तिथे दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न. इथे ओव्हर थ्रो झाली कारण बॅकअप साठी कोणी नाहीये. त्यामुळे तिसऱ्या धाबेसाठी आता पलटवार झालाय. 3 धाबा इथे घेतलेत फलंदाज प्रवीणनं. 3 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 33 धाबा, 33. म्हणजे अजूनही 14 धाबांची आवश्यकता आहे. आता एक्झॅक्टली 6चा रन रेट आहे. 6च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. इथे कॅच इटचा कॉल आहे परंतु नाही. अवाक्याबाहेर लॉंग ऑनला शतरक्षक होत आहे. तो बनला पुन्हा एकदा तिथं प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना फुल टोल वसूल करत मारलाय रवीनं षटकार. 6 रन मिळत आहेत रवीच्या बॅट मधून. पहा आपल्या स्क्रीनवरती काय पोझिशन होती रवीची. फुलटॉसला लॉंग ऑन क्लिअर करतोय. 13 बॉल 8 रनची आवश्यकता. पुन्हा दाखवला जातो आपल्या स्क्रीनवरती लोअर फुलटॉस बॉल. आणि असे फटके मारणे सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा समोर फोर्स करत डाऊन दी ग्राउंड आणि हा बॉल चाललाय टाटा बाय बाय करत लॉंग ऑन क्लिअर करतोय रवीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फक्त 2 धाबांची आवश्यकता आहे. 12 बॉल 2 रन. सामना सोपा झालाय किंबहुना खुला झालाय असं म्हटलं तरी भावगड ठरणार नाहीये. काय धुमाकूल घातलाय. बॅटिंग करतोय रवी. ज्यावेळेस अजय मारत होता त्यावेळेस मात्र रवी शांत होता, परंतु अजय बाद झाला त्यानंतर मात्र सर्व डावाची सूत्र आता रवीनं घेतली आणि रवीनं
त्यानं ठरवलं आहे की हा सामना लवकर संपवायचा. चला माफ करा, इथे 12वे प्लेयर आलाय, त्यांनाच माहिती नाही आहे हा खेळाडू कुठला आहे, हा खेळाडू कुठला. आम्ही बोलतच जाणार, बोलत राहतो, परंतु आमची काही चुकी नाही. जे लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की 12व्याच प्लेयरला खेळाडूची माहिती नाही आहे. त्यामुळे समालोचक तरी काय करणार. मी मगाशी रवी सांगतोय, रवी मारतोय, पण रवी नाही मारत, तो रवी ऑलरेडी आउट झालाय. हे का बोलावं लागतं, कारण आम्हाला सुद्धा भावना आहेत, आमची सुद्धा काहीतरी छोटीशी इमेज आहे. त्यामुळे मित्रांनो माफ करा, चुकी होते, 2 धाबांची गरज आहे. इथे खूप चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन. हा सामना 11 चेंडू राखून जिंकलेला आहे. त्रिशा 11 या टीमनं. वेल प्लेड सचिन दादा यांच्या मालकी